तर चला 3 नंबरच्या बहिणीच्या घरी राहून 3-4 दिवस झाले होते. म्हटलं चला आता मोठ्या बहिणीकडे जाऊ. तर मला जायचं होतं आता माझ्या मोठ्या बहिणीकडे, पण त्याच्या आधी ताई बोलली चल माझ्यासोबत, काही मला खरेदी करायची. मग तिने मला गेवराईला नेलं. आम्ही गेवराईला गेलो आणि खरेदी तर माझ्यासाठीच करायची होती, जे की ती आम्हाला कपडे वगैरे करणार होती. तर मला बोलली ती तुझ्या पद्धतीनेच तुला साडी घे आणि तुझ्या मुलांनासुद्धा कपडे घे, कारण मला काही माप वगैरे कळायचं नाही, म्हणून तिने मला सोबत नेलं होतं. मग मस्त आम्ही शॉपिंग वगैरे केली, कपडे वगैरे घेतले आणि एवढं भयानक ऊन होतं. मस्त थोडंसं थंड घेतलं. घरी आल्यावर मस्त भेळ केली, भेळ वगैरे खाल्ली आणि दादू तर गावाकडे आल्यापासून गावचाच झालेला, त्याचा अवतार बघा कसा झाला आहे. मग काय दुसऱ्या दिवशी आवरायला घेतलं, जे की मला आता ताईकडे जायचं होतं. आणि ताईने ना माझं आवरूसर एवढं छान भाकरी केलं ते चुलीवरच्या, मी त्या भाकरीच पाहून हँग होत होते. मस्त जेवण वगैरे केलं आणि दुपारच्या पाऱ्यामध्ये बोलली आता खूप गरम होते म्हणून लिंबू सरबत बनवलं, लिंबू सरबत केले. मग त्यांनी आमचे पाहुणचार केले. आता दीदीचे पप्पा तर नव्हते म्हणून मानपण माझ्या दादाला दिला होता सगळं काही. मग मस्त आम्ही कपडे वगैरे तिने चढवले आणि निघालं होतं आता मोठ्या बहिणीकडे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.